मित्र हो, दुधाचा हा गोरखधंदा आजपर्यंत चिरीमिरीशिवाय काय चालत नसेलच हे आपल्याला माहीत झालं. पण आता हे तुकाराम मुंडे साहेब आल्यानंतर यामध्ये आता ह्या धाडी घालून तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळ करणारे जे लोक होते ते आता सापडलेले आहेत. कदाचित यापेक्षाही मोठा यामध्ये म्हणजे विस्तार असू शकतो. तरी आता हे तुकाराम मुंडे साहेब आता कधी कधी काय निर्णय घेतात त्यावर सर्व अवलंबून आहे. परंतु आता सर्वांचीच म्हणजे आळीमळी गुपचिडी झालेली आहे. यामध्ये कुणी काही अधिक काही बोलायला तयारच नाही आहे. सगळेजणं शांत बसून हा खेळ बघत आहेत. यावर कुणीच काही बोलायला तयार नाही. तर आता या व्हिडिओमध्ये आम्ही आपणास संपूर्णपणे या संदर्भाची माहिती देणार आहोत आणि ती आपण पूर्णपणे बघावी आणि तुकाराम मुंडे साहेब काय बोलतात ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. हे जे 13 आस्थापना ज्या आहेत त्याचे नावं आपल्याला थोडक्यात सांगतो, ज्या याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलेले आहेत. नौकार डिस्ट्रीब्युटर अवसारी बुद्रुक मंचर, हेमंत कॉर्पोरेशन अकलूज, पिरसाई मिल्क आंबेगाव, भैरवनाथ मालोडी तालुका दौंड, जय श्रीराम डेअरी फार्म पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव पुणे, मेसेस मातोश्री दूध डेअरी जळगाव सबका तालुका भोकरदन जिल्हा जालना, सोनू उर्फ चैतन्य घोरपडे पिल्लीव माळशिरस सोलापूर, डेलिविश अग्रो डेअरी पिलीव माळशिरस जिल्हा सोलापूर, गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र कुडूस तालुका खेड जिल्हा पुणे, सह्याद्री डेअरी कवठे एमआय शिरूर जिल्हा पुणे, आनंद योगी दूध संकलन पिलीव माळशिरस सोलापूर, इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड सोनाई चिलीनग सेंटर पिळीव तालुका माळशिरस, प्रमोद घोरपडे राहुरी जिल्हा अहिल्यानगर, असा एकंदर 13 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे 30 पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या 20हून अधिक अधिकाऱ्यांनी अशा एकूण 50 जणांच्या पथकाने ही गुप्त मोहीम राबवली. मंचरमधून 2 संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटची पाळेमुळे उघड झाली. त्यानंतर पुणे, सोलापूर, अकलूज, अहिल्यानगर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड अशा 6 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या प्रकरणी सुशांत बबनराव हिंगे वय 37, संदीप लोढा दोघे राहणार मंचर तालुका आंबेगाव, हेमंत टेके अकलूज, संजोग यादव भिवंडी, चेतन भोर जुन्नर, कैलास लाळगे शिरूर, कुणाल कलवडे जुन्नर, शुभम गिरवले अहिल्यानगर, सचिन सपकाळ सिल्लोड, वैभव हांडे जुन्नर, शुभम वाळून मंचर, अभिजित करंडे राहुरी, रोशन दरेकर अवसरी मंचर, राजू सांडभोर अवसरी मंचर, प्रमोद घोरपडे राहुरी, प्रमोद कडू राहुरी, बापूराव माडे दौंड, सोनू घोरपडे सोलापूर, विठ्ठल जाधव पाबळ, अभिजित काटे उरळी कांचन, अभिजित सेंडवळ जळगाव, आकाश सावंत जुन्नर, सतीश केंदळे पाबळ, मनोहर ढमाले कडूस, तक्षेन आरगाडे पिंपळगाव मंचर, राजू तांबडे पिंपळगाव मंचर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे. तो आहे जळगाव आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव. त्यानंतर त्याने आता स्पष्टच सांगितलं की यामध्ये मास्टर माइंड हा मंचरचा आहे, म्हणजे आंबेगाव तालुक्यातील. त्यामुळे आता आंबेगावच्या जी मंडळी आहेत, आंबेगावची जी राज्यकर्ते मंडळी आहेत किंवा इतर काही सर्वपक्षीय मंडळी आहेत, त्यांनी या कृत्याचा निषेध तर केलेलाच आहे. परंतु त्यांनी असंही म्हटलं की पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन यांनी एकत्रित कारवाई करत मंचर येथे दूध भेसळ करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण आंबेगाव तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या कारवाईत मंचर हे मुख्य केंद्र असल्याचा उल्लेख झाल्यामुळे शहराची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त करत तालुक्यातील अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला आहे.
या पार्श्वभूमीवर मंचर येथे सर्वपक्षीय निश्चित मोर्चाही काढण्यात येणार असून याची माहिती बैठकीत देण्यात आली आणि या मोर्चामधून दूध भेसळ करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासह मंचरचं नाव बदनाम करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. बैठकीत बोलताना उपस्थितांनी सांगितलं की मंचर हे व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाचं केंद्र असून काही मोजक्या भेसळखोरामुळे संपूर्ण शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. अशा प्रवृत्तींना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक साथ नसून कायद्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्यामुळं या सर्व प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे म्हणजे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दूध भेसळ प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील यांचा पुतण्या सुशांत हिंगे हा मुख्य आरोपी असल्याचे सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत विष्णू काका हिंगे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत विष्णू काका हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुशांत हिंगे हा माझा पुतण्या असला तरी त्याचे व्यवसाय स्वतंत्र असून त्याच्या व्यवसायाशी माझा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर असं झालं की दूध भेसळीसारख्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्ह्याविरोधात प्रशासनाने भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवाव्यात अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आणि सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने दूध भेसळीच्या प्रकाराला कडाडून विरोध करत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. याच्यामध्ये भेसळ द्रव्य आम्हाला जे सापडले आहेत ते स्कीम मिल्क पावडर, फे, परमिट पावडर, इमल्सिफायर हे केमिकल आहे, इंडस्ट्रियल केमिकल आहे, ते याच्यामध्ये वापरलं जातं. ते बॉन्डिंग एजंट म्हणून वापरलं जात आहे की म्हणजे ज्यावेळेस पाणी किंवा SMP, फे हे टाकल्यानंतर ते बॉन्ड व्हावं म्हणून त्यासाठी एक केमिकल ज्याला इमल्सिफायर म्हणतात ते वापरलं जात आहे. शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि इतर सर्व गोष्टी यामध्ये वापरल्या जातात. आणि या कारवाईची अशी धडक म्हणजे धडकी दूध उत्पादकांना असा बसलेली आहे भेसळ करणाऱ्यांना. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथून एक अत्यंत धक्कादायक म्हणजे चिंताजनक बातमी समोर आली की अवसरी बुद्रुक परिसरात झालेल्या दिवसभर मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. मात्र याच पुराचा पाण्याचा फायदा घेत एका अज्ञात विकृताने बैलगाडा घाटाजवळील ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घातक रसायन सोडून दिलं. आता या रसायनाच्या प्रदूषणामुळे संपूर्ण ओढ्यामध्ये पांढऱ्या शुभ्र प्यासाचं साम्राज्य पसरलं आणि हे दूषित पाणी थेट शेतात जात असल्यामुळे आजूबाजूंच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. तसेच हे विषारी पाणी प्यायलाच परिसरातील पाळीव जनावरं आणि वन्यजीवांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळं या परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे आणि जी आपले मुंडे साहेबांच्या कारवाईमुळे आणि बेकायदेशीर कंपन्या आणि साठ्यावर धाडी घातल्या त्या कारवाईच्या धास्तीने आणि घाबरून अज्ञात व्यक्तीने रसायन गुपचूप सोडल्याची चर्चा म्हणजे लोक करत आहेत. जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे. तो आहे जळगाव आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे तो आहे धाराशिव. मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे हा स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, पामतेल, इमल्सिफायर, डिटर्जंट किंवा शॅम्पूचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत होता. कृत्रिम पद्धतीने तयार केलेलं तो दूध संकलन केंद्र चालकांना विकत होता. त्याने राज्यात भले मोठे जाळे निर्माण केले असून त्याचे धागेदोरे अन्य जिल्ह्यातही असण्याची शक्यता आहे. आणि अहिल्यानगरमध्ये यामध्ये चौघांचा सहभाग आहे. त्यामध्ये शुभम गिरवले,
राहणार वाळकी, तालुका अहिल्यानगर, अजित करंडे, प्रमोद घोरपडे, प्रमोद कडू, तिघे राहणार राहुरी, असा 4 जणांना अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांचा दूध भेसळीत सहभाग आढळून आला आहे. त्यांनी मंचर येथून कृत्रिम दूध खरेदी केल्याचे समोर आलेले असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत. आता पुणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या दूध भेसळच्या रॉकेटचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंतही पोहोचले आहेत. या प्रकरणात जिल्ह्यातील 4 दूध संकलन केंद्र चालकांना अटक करण्यात आली असून दूध भेसळीत त्यांचा सहभाग आढळून आल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रियेच्या साखळीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दूध संकलन केंद्राची व्यापक तपासणी व्हायला पाहिजे असा लोकांची मागणी आहे. पुणे पोलिसांनी जिल्ह्यात केलेली ही 3री कारवाई. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत दूध भेसळीचं मोठे रॅकेट उघड झाले. जामखेड येथील दूध भेसळ प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात 39 आरोपींचा सहभाग आढळून आला. त्यापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातही मोठी कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्र कार्यरत असून या केंद्रात दररोज 48 लाख लिटर दुधाचे संकलन होते. तसेच दुधापासून पावडर तयार करण्याचे कारखाने जिल्ह्यात आहेत. दूध संकलन केंद्रामधून रोज हजारो लिटर दूध विविध डेअरीकडे पाठवले जाते. अशा परिस्थितीत भेसळ कोणत्या टप्प्यावर होते, त्यामध्ये संघटित साखळी कार्यरत आहे का आणि अशा अनेक प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात मराठी लोक, महाराष्ट्रीयन लोक मोठ्या आवडीनं बघत असतात. आपण या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.